नाही, काय झालं आहे, आमच्या अंबरनाथ आमचं डिव्हिजन जे आहे हे वॉटर वर्क्सचं डिव्हिजन आहे. तर या डिव्हिजनमध्ये काही इमर्जन्सी कामं जी काही लिकेजची असतात किंवा ज्यामुळे पाणीपुरवठा खंडित होतो किंवा ज्यामुळे दूषित पाण्याच्या तक्रारी असतात किंवा मोटर पंप दुरुस्तीची कामं असतात, ही कामं आम्हाला इमर्जन्सीमध्ये जेव्हा वॉटर सप्लाय स्टॉप होतो किंवा काय एखाद्या भागामध्ये इमर्जन्सी काही वॉटर संबंधी पाणी संबंधी काही प्रॉब्लेम्स तयार होतो, तेव्हा आम्हाला इमर्जन्सी काही कामं करावी लागतात. आणि मग ती इमर्जन्सी कामं आम्ही आमचे जे काही संबंधित ठेकेदार आहेत त्यांना सांगून ही कामं आम्ही ॲडव्हान्समध्ये करून घेतो की जेणेकरून त्या भागातला पाणीपुरवठा सुरळीत सुरू होईल आणि लोकांचं विषय मिटेल या दृष्टीने आम्ही कामं करतो. पण आता हे जे काही कामाबद्दल जी पर्टिक्युलर कामाबद्दल जी तक्रार आहे, तर ते काम जे आहे ते ॲक्च्युली त्या भागातल्या लोकांची मागणी होती आमच्याकडे डिपार्टमेंटकडं, पण आम्ही त्याचा अजून एस्टिमेट्स आणि टेंडर अजून काही केलेलं नव्हतं. पण मध्य काळामध्ये त्या भागातील कुणी लोकांच्या मागणीनुसार किंवा त्या भागातील लोकांच्या सूचनेनुसार काही ठेकेदारांनी तिथं काहीतरी काम चालू केलं आणि एक मोठे 200-300 मीटरचं काम आहे, त्यापैकी त्यांनी अजून काम खोदाई केलेली थोडी आणि त्याच्यानंतर मग तो काम करत होता. तर मग त्याच्यानंतर या कामाबद्दल तक्रार झाली की बाबा हे काम परस्पर कसं काय सुरू झालं. तर त्याबद्दल आम्ही संबंधित उपअभियंता यांना सूचना दिलेल्या आहेत की बाबा ते काम इमिजिएटली स्टॉप करा. त्याचं एस्टिमेट्स मंजूर आहे तर त्याचं निविदा कार्यवाही करून घ्या. निविदा कार्यवाही केल्यानंतर जे काही त्या ठेकेदाराला मिळेल वर्क ऑर्डर होईल, त्यानुसार ते पुढं काम वर्क ऑर्डर दिल्यानंतर पुढं करण्यात येईल आणि त्या भागातल्या लोकांचा प्रश्न सोडवण्यात येईल. आणि जे काही परस्पर काम झालेलं आहे ते आता ते संबंधित ठेकेदार कोण आहेत ते त्याला जबाबदार असतील, ज्यांनी कोणी काम केलेलं आहे आणि त्याला इमर्जन्सी आम्ही ते काम थांबवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. नाही, आता तसं आम्ही ॲक्च्युली तसं त्याला लेखी कुठले वर्क ऑर्डर दिलेलीच नाही आहे. टेंडर झालेलं नाही, त्यामुळे त्याला ते काम सुरू करण्याबद्दल आम्ही लेखी कुठलीही गोष्ट सांगितलेली नाही आहे. तथापि त्या भागातील काही लोकांच्या मागणीनुसार किंवा त्या भागातली कुणी त्यांना काही सूचना दिल्या असतील त्यानुसार त्यांनी परस्पर काम सुरू केलेलं होतं. ॲक्च्युली तसं करणं अपेक्षित नाही आणि त्याला कुठल्याही ठेकेदाराने असं परस्पर काम करू नये. डिपार्टमेंटला विचारल्याशिवाय किंवा लिखित वर्क ऑर्डर असल्याशिवाय किंवा संबंधित कार्यकारी अभियंता उपअभियंता यांचे आदेश असल्याशिवाय